बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिलाय। ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असंही अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने म्हटलंय आणि डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना फटकारल्याचं दिसून येत आहे। तर मागील काही महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांना टॅरिफ लावताना दिसून येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेमधल्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारलेला आहे, त्यांना दणका दिल्याचं दिसतंय। ट्रम्प यांनी जो टॅरिफ लादलेला होता तो बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपमानकारक असल्याचं ट्रम्प म्हणतायत। ट्रम्प यांची प्रतिक्रिया आलेली आहे। तर जो काही निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिलाय तो अपमानकारक असल्याचं ट्रम्प म्हणतायत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर आली आणि या सगळ्या गोष्टी समजून